तर चला, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण असे जे मार्केटमध्ये ज्या वस्तू भेटतात ते आपण घरगुती मटेरियलपासून कसं तयार करायचं आहे आणि ते बी मजबूत, खूप जास्त दिवस टिकणारे. तर चला तर बघूया. जे असे तुम्ही बघितले असतील, आपण भांडे घासण्यासाठी वापरतो जेणेकरून आपले कपडे खराब होऊ नये, तर ते आपण घरगुती मटेरियलपासून कसं तयार करायचं ते आज बघणार आहोत. तर बघा, मी गव्हाची गोणी घेतलेली आहे आणि हे जे आपण बनवणार आहोत तर तुम्ही हे धुवू शकतात. म्हणजे असं काही नाही की फक्त कपड्याने पुसून घ्यायचं असं नाही, आपण तुम्ही धुवू शकतात. कारण की आपण हे गव्हाच्या गोणीचा वापर करून तयार करणार आहोत. तर बघा, मी याची जी उंची आहे, रुंदी आहे ती 34 इंच घेतलेली आहे आणि त्याची उंची जी आहे 24 इंच घेतलेली आहे. तर बघा, इथे स्क्रीनवर त्याचं मेजरमेंट दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक आपला जी तुम्ही एक साडीचं पीस बी घेऊ शकतात. माझ्याकडे जुनी पुराणी ओढणी होती, या ओढणीचाच मी वापर करत आहे. ओढणी भरपूर मोठी होती, त्याच्यामुळे मी काही त्याला कटिंग नाही केली, फक्त फोल्ड करून त्याचा वापर केलेला आहे. तर त्याचं मी अशी घडी घातलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने त्याची मी घडी घालून घेतलेली आहे. आणि घडी घातल्यानंतर ही आपला अशी बॅग म्हणजे असं बनणार आहे की ज्याला आपल्याला जास्त काही काम करायची गरज नाही आहे. खूप साधे सिंपल पद्धतीमध्ये होणार आहे. तर बघा, मी एक पार्ट साईडला केलेला आहे. त्याच्यात जो वरची जी साईड आहे तिथे अशी गव्हाची गोणी ठेवलेली आहे. नंतर जो साईड मी केला होता तो परत त्याला घडी अशी घातलेली आहे. बघा, तुमच्याकडे ओढणी नसेल तर तुम्ही साडी घेऊ शकतात, एखादा ब्लाऊज पीस घेऊ शकतात किंवा बेडशीट घेऊ शकतात. नंतर मी त्याला सगळीकडे अशी शिलाई मारून घेणार आहे. तर बघा, मी इथे 3-4 ठिकाणी शिलाई मारलेली आहे. अशी ही जी वरची जी बाजू आहे त्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे. फोल्ड करून शिलाई केलेली आहे, म्हणजे पायपिंग करून घेतलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पूर्ण जी आहे, जिथे आपल्याला वाटलं की ओपनिंग आहे दिसत आहे, त्या ठिकाणी फक्त घडी घालून शिलाई मारायची आहे. ते शिलाई मारल्यानंतर तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे की याचा ही जी बाजू आहे वरची, इथे आपल्याला याचा मध्य करायचा आहे. तर बघा, मी ही साईड घेते. तर बघा, मी इथे कलर होते तिथे काहीच शिलाई मारलेली नाही, कारण की तिथे डिझाईन छान होती म्हणून मी शिलाई नाही मारली, फक्त वरच्या बाजूला ही शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्याला याला मध्य करायचं आहे, म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी 7 इंच घ्यायचं आहे. बघा, ही फोल्डिंग बाजू आहे. तर 7 घेऊ शकतात किंवा 7.5 घेऊ शकतात किंवा 8ही घेऊ शकतात. वरचं हे मेजरमेंट कितीही घेऊ शकतात. तर बघा, मी 7 इंचाचं घेतलेलं आहे, कारण की हे मी माझ्या मापावर करत आहे. तर इथे मी 7 इंच घेतलेलं आहे, दिसत असेल थोडंफार. तर बघा, मी इथे 7 इंच घेतलेलं आहे. आणि इथून जे 7 इंच मी घेतलेलं आहे तिथून आपल्याला खाली 9 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा, 7.5 इंच झालेलं आहे. तर या ठिकाणी साधेच, आणि ही जी बाजू ओपन आहे. आता इथून आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणीपासून खाली 9 इंच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला चौकोनी आकारामध्ये मी पट्टीच्या सहाय्याने चौकोनी आकार करून घेते. तर हे बघा, अशा मी पट्टीच्या सहाय्याने पूर्ण याला चौकोनी आकारामध्ये आखून घेते. आपल्याला या ठिकाणी छोटासा गोलाकार कट मारायचा आहे. बघा, इथे आपण चौकोनी आकारून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर असा खडूच्या सहाय्याने इथे मी गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे. समजा तुम्हाला गोल आकार नको, चौकोनी आकार हवा, तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकतात आणि पायपिंग करून तयार करू शकतात. तर मला गोल आकार घ्यायचा होता म्हणून मी गोल आकारामध्ये कट केलेला आहे. बघा, ही गोल आकारामध्ये कट केल्यानंतर ही जे आपलं जे आहे ते असं दिसणार आहे. तर बघा, या ठिकाणी जे आहे तिथे तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे. इथे ही जी आहे बाजू तिथे फोल्ड करून शिलाई मारायची आहे. तर ही जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणतेही कपडा घेऊन पायपिंग करू शकतात. तर बघा, मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे.
त्याच्यानंतर ही जी बाजू आहे तिला फक्त असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारलेली आहे। तर बघा आपलं हे फिनिशिंग खरंच खूप छान झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 हँडल बनवायचे आहे। तर बघा हे 2 मी जुन्याच कपड्यापासून हे 2 हँडल तयार केलेले होते। तर ह्या जी हँडलची जी उंची आहे ती मी 32 इंच अशी घेतलेली होती आणि हे 2 हँडल मी तयार केलेले होते। आता हे हँडल आपल्याला जे आपण जिथे पाइपिंग केलेली आहे त्या ठिकाणी वरची जी साईड आहे तिथे जोडायचं आहे। तर बघा इथे आपल्याला ही हँडल आपण घेतलेले होते बनवून, ते आपल्याला असे समोरासमोर ठेवून या ठिकाणी अशी फोल्ड करायची आहे आणि इथे व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारायची आहे। दोन्हीही साईडला सेम अशाच पद्धतीमध्ये हँडल जोडून घ्यायचे आहे। नंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे हे हँडल असे दोन्हीही व्यवस्थितपणे असे जोडून घ्यायचे आहे। तर थांबा मी खाली दाखवते। हे बघा हे 2 हँडल असे पद्धतीमध्ये व्यवस्थितपणे असे आपल्याला फोल्ड करायचे आहे। शिलाई थोडी अशी या ठिकाणी अशी ठेवून दोन्हीही साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर बघा मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवते मोठा झूम करून। तर बघा मी दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेलं आहे, आपलं हे तयार झालेलं आहे। तुम्हाला मी पूर्ण दाखवते। तर बघा असं दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका।